काश्मीरमधील पहलगाम आतंकवादी हल्ल्यानंतर भारतामध्ये खूप साऱ्या घडामोडी घडल्या। रातोरात पंतप्रधान वापस आले, गृहमंत्री अमित शहा पहलगामसाठी रवाना झाले। पण आता त्यामधून काही अपडेट्स समोर येत आहे। या हल्ल्याचे 3 आतंकवाद्यांचे स्केच आता समोर आले, त्यानंतर त्यांची पुष्टी देखील झाली आहे। या आतंकवादी लष्कर-ए-तैयबाचे द रेजिस्टंट फ्रंटचे मेंबर असून सैफुल्ला खालिद यांचा मास्टरमाइंड आहे। बारामुल्लामध्ये भारतीय सैन्याने 2 आतंकवाद्यांना ठार केले, पण आता बाकीच्या इतर आतंकवाद्यांचा शोध मोहीम सुरू आहे। गृहमंत्री अमित शहा सध्या पहलगाममध्ये ज्या ठिकाणी आतंकवादी हमला झाला तिथल्या दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हाय प्रोफाइल मीटिंग घेतात, पण ह्या घटनेमध्ये मृत लोकांपैकी 2, एक म्हणजे IB ऑफिसर आणि दुसरे म्हणजे इंडियन नेव्हीचे लेफ्टनंट होते। त्या घटनेत 26 लोक गेले, पण 2 शहीद देखील झाले। पण आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो। तुम्हाला संपूर्ण घटनेबद्दल काय वाटते? कोणाची चूक? पाकिस्तान याची जिम्मेदारी नाकारत आहे, पण पाकिस्तानचा पूर्ण हातच नाही, संपूर्ण पाकिस्तान या घटनेमध्ये जिम्मेदार आहे। ही गोष्ट कोणापासून लपली नाही। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा सत्य पे सदा, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं।